हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी म्हणजे रात्रपासून पाऊस चालू आहे आणि अजून पण म्हणजे मी जेव्हा उठले तेव्हा पण चालूच होता. त्याच्यानंतर पाणी आलं, पाणी भरलं आणि लगेच जे काही कपडे होते ना थोडेफार खराब पुसायचे तर ते धुवून टाकले. खुशीच्या डब्याला आहे ना इडली करून दिली होती, कारण की आज खूप काम पडलेलं होतं. रात्री मी ना काहीच आवरलं नव्हतं, कारण अचानकच आहे ना मला खूप म्हणजे हातपाय दुखायला लागले होते, थंडी वाजायची आणि ताप आल्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळं मी काही केलंच नाही. स्वयंपाक केला, जेवले आणि तसंच झोपून घेतलं होतं. भांडे वगैरे तसे सगळे तसेच गोळा करून ठेवलेले होते. तर मग पाणी आलं होतं, पाणी भरून घेतलं आणि आंघोळी वगैरे करून घेतल्या. खुशीला शाळेत पाठवून दिलं. त्याच्यानंतर हे सगळं आवरायला घेतलं, धुणं धुवून टाकलं. त्याच्यानंतर भांडे बघू शकता तुम्ही किती रात्रीचे सगळे तसेच होते आणि सकाळी खुशीच्या नाश्त्याला जे काही करून दिलं होतं त्याचेही तसेच होते. तर म्हटलं हे आवरून घेऊ आणि नंतर स्वयंपाकाचं बघू, कारण नाश्ता होऊन गेलेला होता आमचा. इडली जे केली होती ती खाल्ली होती आणि श्रेयांशी ना इथं चालू होतं त्याचं काहीतरी बोलायचं काम. त्याला आहे ना अशी खिशांची पॅन्ट म्हटलं की त्याला लय आवडती, त्याच्यामुळे आहे ना हीच पॅन्ट त्याला अक्षरशः खूप फिट होती ही, पण तरी तो तीच पॅन्ट घालतो कारण तिला खिशे भरपूर आहे त्याच्यामुळं. तरी ते मी ना पाऊस चालूच होतं पण धुवून लगेच ना वाळत टाकून देते. निदान पाणी जरी नितरलं म्हटलं तरी फॅन खाली कपडे सुकवून टाकता येतं आपल्याला. आणि श्रेयांचं इकडं काहीतरी चालू होतं, त्याचं आहे ना गुरळ, आता त्याचा आहे ना मामा आला आहे घरी, त्याच्यामुळं त्याला आहे ना सारखं त्याच्याकडेच जायचं राहतं आणि तो सारखं रडत राहतो त्याच्याकडे जाण्यासाठी. तर इकडं त्याचं तेच गुरळ चालू होतं की मम्मी मला बोलव मामाला घ्यायला, बोलव मामाला घ्यायला. पण पाऊस चालू होता, म्हटलं कसं काय बोलवायचं त्याला पण. तर मग त्याचे बाबा आले खुशीला शाळेत सोडून आणि मग तो त्यांच्यासोबत गेला होता. मग त्याच्यानंतर मग भरपूर कामं पण आटपून घेतले, कारण कसं आहे मागं कोणी जर नसलं ना तर मग पटकन काम आवरतं. तसं आहे ना लहान मुलं जर असले ना सारखे त्यांना बघा, त्यांना काही ना काही लागतं ते करा, त्याच्यामुळं मग कामांना टाईमच होतो. तर इथे ना मग त्याला त्याच्या बाबांसोबत मी पाठवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे आवरायला घेतले. आणि ना इथे ना पावसाळ्यात ना माती असल्यामुळे ना खूप चिकचिक होऊन जाते. तर इथे ना जे बांधकामाच्या वेळा माल काढलेला होता आणि त्याचं सिमेंटाचं पूर्ण इथे ना असं कोब्या टाईप होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे ना एवढं काही चिखल होत नाही इथं. थोडंसं फक्त हे पलंग जिथं मी ठेवलं आहे तिथे थोडीशी खडी आहे, पण ती बसून गेली आहे, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण आहे ना तरी थोडंसं हेच वाटतं मला, असं कोबा करून घ्यावं वाटतं. पण बघू, आता पावसाचे दिवस चालू झाले त्याच्यामुळे बघू काहीतरी करावंच लागेल इथं. तर भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर घरात पण भरपूर पसारा पडलेला आहे, कारण की सकाळी ना म्हणजे तिचं शाळेत आवरून द्यायची घाई असते, डब्याला करून द्यायचं घाई असते आणि एवढ्यात काय उरायलं मला काय माहिती. मला जागच येत नाही सकाळी लवकर, 6, 6:30, 7च वाजता उठायला. तर आता तेच प्रयत्न चालू, लवकर उठायचा प्रयत्न करू राहिले मी आता. एवढ्यात अगोदर बरोबर रुटीन होतं माझं, पण नाही ना एवढ्यामध्ये आता महिना दीड महिना झाला तसं आहे ना माझं पूर्ण रुटीनच बदलून गेलं आहे. सकाळी काही केलं नाही, जागच येत नाही मला. ना भांडे घासून आणले होते ते लगेच लावायला घेतलं आणि इथे ना श्रेयांश काय करतो माझं, म्हणजे तो जाताना ना म्हणजे पाणी पित होता वाटतं आणि सगळं एक ग्लास एक पाणी ना खाली सांडून दिलं होतं आणि मी घरात आलेच नव्हते. ते सगळं पाणी होईल होतं घरात. मग ते परत पुसलं आणि सगळं ओलं होऊन जायला होतं. मला असा राग येतो हे पावसाळ्यात जर असं घरात ओलं झालं तर ते खूप चिकचिक होऊन जाते. पण आता आवरावर तर आपल्यालाच लागणार आहे, तर सगळे भांडी लावून दिले. आणि मग तसंच माझा विचार पण चालू होता की काय करू स्वयंपाक, पण काही समजतच नव्हतं. तेच एक काम उरकवायचं चालू होतं. आणि नाही असे मोकळे, म्हणजे मी आज केस धुतलेले होते ना, तर मोकळे केसांमध्ये ना मला कामच समजत नाही, नुसते पुढं येतात, ते मला अजिबात आवडत नाही. तर थोडेसे म्हणजे पूर्णच ओले होते, फक्त पाणी सुकलेलं होतं काहीतरी. तर मग ते असेच बांधून घेतले मी, तेव्हा मला काम समजतं. असे ओपन जर केस ठेवले तर मला काही समजत नाही, नुसतं गुदमरल्यासारखं होऊन जातं. तर केसवर आटकून घेतले आणि सगळं काम मग आवरायला घेतलं. पाणी भरून आणलं होतं या डबक्यांमध्ये ना, जेव्हा चांगलं पाणी येतं प्यायला तेव्हा मी असे या 2 डबक्या भरून ठेवते. चांगलं म्हणजे आता आहे ना जेव्हापासून पाऊस पडायला लागला विहिरीला पाणी उतरायला लागलं आणि आमचं आहे ना आम्ही ना गावातलं पंचायतीचं पाणी पितो, त्याच्यामुळे ना कधी पिवळसर पाणी येतं ते, त्याच्यामुळे मी कायम भरत नाही ते पाणी. ज्या दिवशी चांगलं पाणी वाटेल त्या दिवशीच भरून घेते फक्त, नाही तर मग वापरायलाच ड्रम वगैरे हिटर मोरीत भरून ठेवते. आणि आता आले पुढच्या घरात तुम्ही बघू शकता पसार किती, सगळीकडे चपला बुट्ट. सकाळी ना खुशी काय करते, तिच्या शाळेची बुट्ट आहे ना मी ना याच्यामध्ये या ड्रावरमध्ये ठेवते, तर ती ना काढायसाठी सगळे बुट्ट बाहेर फेकते आणि तिने फेकले की श्रेयांश लगेच इकडं तिकडं हे माझं ते माझं, त्याच्या बाबांचे बुट्ट घालून फिरतो, त्याचेही घालून फिरतो. तर मग जिडं काढले की तिडंच पडेल राहतात ते. आणि आज मी सकाळी जशी मी इथून गेले ना तशी इकडं आलीच नव्हती, मी मागच होते, आवरीत होते तिकडचं सगळं.
फक्त गोधड्या वगैरे उचलायला आले तेवढंच. तेव्हा काही एवढा पसारा नव्हता. म्हटलं आवरू. नंतर आले तर सगळे कपडे आणि ह्या खुर्च्यांवर आहे मी संध्याकाळची जे थोडेफार ओले कपडे असले का ते सुकत घालून देते, म्हणजे रात्रभर फॅन चालू असतो मग त्याच्यात बरोबर सुकून जात्या. तर मग तेच कपड्यांचे घड्या घालून देत होते. मिस्टरांचं बेल्ट इस्त्री वगैरे असे ड्रॉवरांमध्ये मी ठेवून देते. आणि इथे ना कोणतरी आलं होतं ते बघत होते मी. आणि ना इथं हा फॅन इथं लावलेला राहतो तर त्याची पिन काढून ठेवली, कारण श्रेयांशी ना सारखं चालू बंद करतो. त्याच्यामुळे त्याची पिन काढून आहे ना लगेच ठेवून, आणि त्याने ना एकदा पाडून पण दिला होता. त्याच्यामुळे ना हा फॅन आहे ना असं जीवच नाही धरेल. म्हणजे ना ते आधी ना कसा फिरता होता तर आता ना फिरतच नाही तो. तर त्याच्यामुळं मग त्याने पाडून दिलाय का काय, त्याच्यामुळं का काय माहिती. तर तो असा पिन काढून बाजूला ठेवून दिली आणि सगळे कपडे गोळा केले आणि म्हटलं वळणीवर ठेवून देऊ. तर ही एक बाकीच्या ना 2-3 खुर्च्या होत्या पण त्या मी टाकून दिल्या, कारण की आता घरात गर्दीच खूप होत होती आणि नुसता पसारा पण नको होता घरामध्ये. त्याच्यामुळं तर इथे आता घर झाडायला घेतलं. तर अगोदर ना हे कॉट नीट व्यवस्थित आवरून घेते मी, कारण याच्यावर म्हणजे घाण वगैरे काही नसते पण पोरं खेळतात ना तर ते सगळं बेडशीट गोळा करून टाकीते. त्याच्यामुळे आहे ना मग थोडंसं झाडू वगैरे मारून घ्यायचा. आणि अजून प्लॅस्टर नसल्यामुळे थोडेफार खडे पडतातच, त्याच्यामुळं मग तेही झाडून घ्यावं लागतं. आणि असं दररोज नाही हे करत मी, पण मग कधीतरी जर डोळ्याला दिसलं तरच बेडशीट वगैरे दररोज बदलते. तुम्ही म्हणशाल बेडशीट नाही बदलीत, तर नाही, बेडशीट दररोज झटकून वगैरे नीटनेटके टाकून देते. फक्त पुसत नाही हा, कारण की दररोज काही एवढे खडे पडलेले नाही राहते. आणि त्याच्यात आहे ना पाली 2-3 पाली झाली आहे घरामध्ये, त्याला काय करावं मला तेच समजत नाही आहे. एवढं घराचं काम केलं तेव्हा तरी त्यांनी पळायला पाहिजे होतं, पण तरी त्या अजून घरात आहेच. त्या 2 पाली आहे आणि त्याच दोन्ही पाली सारख्या भिंतींनी पळत्या आणि खडे पाडत राहत्या. तर आता आहे ना घर झाडून घेऊ म्हटलं. पोतं टाकलं आता मी डायरेक्ट. ते पाय पुसणे ना काहीच त्याचं हे राहिलं नव्हतं. 1-1.5 तासात वल्ल होऊन जायचं ते, कारण की डायरेक्ट पाऊस आहे ना समोरून राहतो आणि सारखं ये जाय घरामध्ये चालूच राहते. त्याच्यामुळं मग दिवसातून तर किती पाय पुसणे बदलणार आहे. तर मी डायरेक्ट असं पोतं टाकून दिलं आणि त्याच्यावर हे पाय पुसणं टाकून देते. हे सुकायला पण पटकन सुकतं आणि ना धुवायला पण सोपं आहे. ते जे दुसरे पाय पुसणे ना ते मी एक किचनमध्ये टाकलं आहे आणि एक ठेवून दिलं आहे तसंच. जेव्हा ते दुसरं खराब होईल तेव्हा तिथं हात राहिला. आणि ना कॉट खाली एकदम तो मोठा झाडू आणला आहे ना तो काही घुसत नाही, म्हणजे एवढा काहीच झाडता येत नाही. आणि ना ह्याने मस्त झाडता येतं मला, त्याच्यामुळं मग हाच घेतला होता आज झाडायला. असा कान्याकोपऱ्यांमध्ये मस्त जातो हा. आणि बघा एक हलकंपी ना श्रेयांशने खुशीची फाडून टाकली होती तर त्याचे कागद कुठपर्यंत गेले होते. आणि ना असं जर कधी ना कान्याकोपऱ्यातून जर झाडलं ना तर इतकी सामान भेटतं मला तरी. म्हणजे दररोज झाडतेच मी, पण मग दररोज काही ना काही निघतच त्या कॉट खालून. तर आज बॉटल निघाली, एक ग्लास निघाले, एक डबी निघाली, बऱ्याचशा काही गोष्टी निघतातच. आणि पोरं म्हटले ना घरात पसारा हा राहणारच, त्याच्यामुळे त्याचं काही मला एवढं वाटत नाही की पसारा झाला की काय, कारण घरात लहान मुलं आहे, पसारा होणारच. आणि आपण तरी केव्हावर गागणार आहे त्यांना. कितीक वेळा, माझ्यात तरी एवढी ताकद नाही की मी सारखी 5-5 मिनिटाला फडक्या घेऊन त्यांच्या मागं पळू. इडं सांडवलं, इडं पुसा, यांनी इडं घाण केली ते करा. असं नाही, मी घाण केली ना करू द्या, एकखट्टी सगळं आवरून काढील, असं आहे माझं. आता कोणी काही म्हणून मला काही फरक नाही पडत. तर आता घर झाडून घेते सगळं आणि तुम्हाला नंतर दाखवते किती घाण निघाली होती घरातून. तर हे बघा किती घाण निघाली होती. तर सगळे ना कागद एकदम पिशवीत भरून घेतले आणि त्याच्यानंतर हा पुंजा भरून घेतला होता. सकाळचा पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना काय म्हणजे कामच, पाऊस चालू असणार मला तरी कामच समजत नाही नेमकी काय करू. नुसतं अटकल्यासारखं होतं प्रत्येक कामामध्ये. तर आता आहे ना घर झाडून डायरेक्ट घर पुसून घेणार आहे मी, कारण की ना 7-8 दिवस झाले खरं सांगायचं ठरलं तर मी घरच पुसलं नव्हतं, कारण सारखा पाऊस चालूच राहतो. आणि ना आज ना श्री पण गेला होता त्याच्या मामाच्या घरी. खुशी शाळेत गेलेली ती, घरी कोणीच नव्हतं. तर म्हटलं हा चांगली संधी आहे, घर पुसून घेऊ. घर पुसलं ना का त्याच्यावर जर ये जाय केली नाही ना की ते बरं दिसतं थोडंसं. तर म्हटलं आज पुसूनच घेऊ, कोणी काही म्हणू, कारण की ना माझ्या डोक्यात जे काम आलं ना तर मी ते कसं परिस्थितीत करतेच. मग पाऊस चालू असो, वादळ असो, काही असो, घर जर पुसायचं असलं तर मी पुसणारच आज, हे ठरवलं होतं मी. तर पटकन अशी घाण भरून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना घर पुसून घेतला. मॉप एकदम कोरडा ठेवायची, काही एवढा ओला नव्हता, म्हणून कूलर लावून दिलं. त्याच्या हवेने बरोबर ते सुकून पण गेलं होतं इतक्यात.
पुसून घेतलं आणि आले किचनमध्ये. आता स्वयंपाक काय करू, इतकं डोकं बंद पडून जातं. मी म्हटलं कढी करू, पण मिरच्या बघितल्या तर 4-5च मिरच्या होत्या आणि यांनी त्या कढीला काहीसुद्धा होणार नव्हतं. तर म्हटलं कढीचा प्लॅन बाजूला ठेवू, दुसरं काहीतरी करू. बरेचसे असे विचार केले. फ्रीज बघितलं, फ्रीजमध्ये काही सापडलं नाही. म्हणजे जे सापडलं ते सगळं फ्रीजमधून बाहेर काढलं आणि कापायला सुरुवात केली. तर म्हटलं वांगे भेटले होते, तर म्हटलं भरीत करू. पण भरताला बघितलं तर ते एक वांगं खराब निघालं. मला खूप किळस आली होती. म्हटलं नकोच, हे भरीत पण बंद करू आपण. डायरेक्ट मग आहे ना सगळा भाजीपाला आणला काढून, डायरेक्ट सगळ्यात साधी सोपी म्हटलं खिचडी भातच लावू आपण. तर मग तेच मटेरियल घेतलं, पटापट कापून आणि खिचडी भात लावून दिला. तर आहे ना कुकरमध्ये घेतलं तेल आणि त्याच्यानंतर जेवढे मटेरियल चिरलेलं होतं ना त्याच्यात पाणी टाकून ठेवलं होतं. जिरं मोहरीचा तडका दिला आणि बघा फोन धडाडकन कुकरमध्ये जाता जाता वाचला होता माझा. खूप पटकन धरला मी, नाही तर आज माझं फोनचं काहीतरी मस्तपैकी काम झालंच असतं. जिरं मोहरी तडतडलं. त्याच्यानंतर आहे ना जे लसूण आणि आलं कुटलं होतं मी, तर ते टाकून घेतलं. मला सगळं आवडत नाही लसणाचा, मला खूप कंटाळा आहे किंवा मला अजिबात आवडत नाही, पण मिस्टरांना लसूण आवडतो त्याच्यामुळं मी टाकलं आज खिचडीमध्ये. मी दररोज काही वापरत नाही लसूण, पण असे कधीतरी टाकते. मग सगळं मटेरियल व्यवस्थित टाकलं. मटेरियल आहे ना थोडंसं याच्यावर मीठ टाकलं या भाजीपाल्यावर, कारण की ना लवकर शिजतं याने. त्याच्यामुळं ते 1 चमचा, छोटा चमचा आहे माझा, त्याच्यामुळं 1 चमचा टाकला मी. व्यवस्थित मटेरियल, हे मटेरियलच म्हणतो आम्ही याला. परत आता एखादं म्हणशील मटेरियल, तर या असं चिरलेल्या भाज्या ज्या असतात ते खटी जास्त, त्याला आम्ही मटेरियलच म्हणतो. तर मग ते मटेरियलवर मीठ टाकलं आणि व्यवस्थित अशा चांगल्या भाज्या आहे ना शिजवून घेतल्या. आणि त्याच्यानंतर काही फक्त एक घरातला काळा मसाला आणि दुकानचे 2 मसाले होते ते टाकले, जे की मला आवडतात. तर ते दोन्ही मसाले टाकले. मसाला चांगला परतवून घेतला आणि त्याच्यात आहे ना सोयाबीन आम्हाला प्रचंड आवडते, त्याच्यामुळे सोयाबीन भिजत घातलेली होती मी, ती सोयाबीन ॲड केली आणि त्याच्यानंतर चांगलं एकजीव करून घेतलं. मसाल्याने ना या मटेरियलला चांगलं पकडलं होतं घट्ट. मग तेव्हा त्याच्यात 3 ग्लास पाणी टाकले मी आणि त्याच्यानंतर मग तांदूळ धुवून टाकून दिले. त्यानंतर कुकर आहे ना कमी गॅसवर लावून दिला आणि ना बाहेर गेले तर इतके छान फुलं आलेले होते झाडांना. पटकन ताट घेऊन पळाले आणि सगळे फुलं आहे ना असे तोडून आणले. त्याच्यानंतर मस्तपैकी देवपूजा केली. दिवाबत्ती, धूप, अगरबत्ती सगळं लावलं. फुलं वाहिले आपल्या जे तोडून आणलेले होते ते, आणि मस्तपैकी 5-1 मिनटं तिथं बसले आणि तेवढ्यात आला श्रेयांश. मग झालं म्हटलं आता आपल्याला फोनही बंद करावं लागेल आणि सगळे कामं बंद करावं लागेल, नाही तर मग एक काम आवरू लागतो तो. चला भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.